टायगरची दोरी आणि एकदम भरीव असलेले विळू या दोन्हींच्या सहाय्याने बनवला आज एक मजबूत झुला आणि तिथेच झाले श्री गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या आजच्या एका मिनी ब्लॉग मध्ये. गेल्या उन्हाळ्यामध्ये आपण हा जो झुला बनवला होता ना, तर त्याचे बांबू एक आणि तिरपे झाले असल्यामुळे मस्तपैकी दीपक आणि मी त्याला घेऊन आलो होतो आता चिखलीमध्ये. आणि इथे याचं कारण म्हणजे आता इथूनच झुला बांधून घ्यायचा आहे आपल्याला. मग तिथेच झुला ठेवून येणं आलो तो इकडे जस्तम चौकामध्ये, कारण की आपल्याला घ्यायची आता टायगरची दोरी. आणि तेवढं तिथ नाही ना, श्री गजानन महाराजांची पालखी चालली होती. मग शांततेतपणे ना मस्तपैकी महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं ना, आलो तो इकडे भाऊच्या गोल्डन वर, कारण की आपल्याला लागत होती झुल्यासाठी ही जाडी दोरी. मग आपल्याला घ्यायची होती आता ती 120 फूट सोल. मग यांना ती भरली होती 9-9.5 किलो. मग तिथून आलो तो झुला बनवणाऱ्या दादांकडे, मस्तपैकी त्यांना सोल वगैरे दिली ना. आता ती बक्कन मी निघालो होतो पिंपळगाव रेणुकाईला. आता चिखली ते पिंपळगाव रेणुकाई म्हटल्यावर चांगलाच लंबा टप्पा आहे. मग आम्ही 1.5-2 तासात येऊन पोहोचलो होतो पिंपळगाव रेणुकाई मधील अण्णासाहेब देशमुख यांच्या कॉलेजला, कारण की दीपकच्या बहिणीची टीसी काढायची होती. बरं, मग मस्तपैकी ना त्याने सर्वात पहिले तर अर्ज भरून दिला. आणि या इथल्या पोराला खेळताना पाहून तुम्हाला माझ्या शाळेतलीच आठवण आली. राव, काय दिवस होते ते. आता पिंपळगाव रेणुकाई मधून आपला कोण कोण ब्लॉग पाहत आहे ना, मला कमेंट करून नक्की सांगायचं आणि तेवढं तुमच्या भावाला फॉलो पण करून घ्यायचं. मग मस्तपैकी ना आम्हाला आता टिश्यू वगैरे मिळाली होती. मग म्हटलं आता चला इथून निघायचं होतं आपल्याला आता चिखलीला परत. तर मंडळी जास्त वातावरण खराब असल्यामुळे ना आम्हाला मधात कुठे चहा पाण्याला थांबल्या पण नाही गेलं. तर मग मस्तपैकी ना आलो होतो परत आपल्या चिखलीमध्ये. आणि इथं येऊन पाहतो काय आपला झुला बनवून तर डायरेक्ट एकदम रेडी झाला होता. आणि जी पहिली दोरी बांधली होती आपण ती एकदम त्यांनी व्यवस्थित काढून बांधून ठेवली होती. तर मंडळी झुला वगैरे घेऊन तर आम्ही निघालो होता थेट घराकडे.